निसर्गाने हिरवा शालू नेसलाय. आभाळात काळ्याभोर ढगांची गर्दी झालीय आणि वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेसोबत मातीचा तो मंद सुवास दरवळतोय. याचा अर्थ एकच होतो, आपल्या सगळ्यांचा लाडका सणांचा राजा असलेला श्रावण महिना सुरू झालाय. नाव काढताच अंगावर एक वेगळाच आनंद आणि चेहऱ्यावर हसू उमटतं ना. खरंच श्रावण म्हणजे फक्त एक महिना नाहीये, ती एक पर्वणी आहे, एक अनुभूती आहे. लहानपणापासून आजपर्यंत आपण या महिन्याची वाट पाहतो. श्रावण सुरू झाला की घरात कशाची तयारी सुरू होते आठवते? सकाळी सकाळी उठलं की अंगणात काढलेला तो पांढरा शुभ्र रांगोळीचा सडा आणि दारावर आंब्याच्या पानाचं तोरण, घरातून येणारा तो वाफाळत्या चहाचा आणि सोबतच गोडधोड फराळाचा सुगंध. आणि हो, आईच्या कपाटातून बाहेर येणारे ते आपले छानसे पारंपरिक कपडे. श्रावण सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच पवित्र ऊर्जा आणि सणांची ऊर्जा जाणवू लागते. आणि या महिन्याचं विशेष काय सांगावं, इथं नात्यांची वीण घट्ट होत जाते. मंगळागौरी खेळताना महिलांचा तो गोड आवाज, गाण्यांचे सूर, नववधूंचा तो सळसळणारा शालू आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या लाडक्या नागपंचमीचा तो सण. वारकऱ्यांच्या दिंड्या, हर हर महादेवचा गजर करत, शिवालयामध्ये होणारी गर्दी आणि सोमवारच्या उपासाची ती खास मजा. काय नाहीये महिन्यात. आणि खायला काय मिळतं? श्रावणात उपासाचे ते साबुदाणा वडे, रताळ्याचा किस, ओल्या नारळाची करंजी आणि नागपंचमीचे ते गोड पुरोटा आणि डिंकाचे लाडू. अरे बापरे, नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. श्रावण आपल्याला फक्त संस्कृतीची ओळख करून देत नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची संधी देतो. ऊन पावसाचा तो लपंडाव, झाडांची नवी पालवी आणि या सगळ्यामध्ये आपल्या आतली सकारात्मक ऊर्जा जागी करणारा हा काळ म्हणजे श्रावण. तर मग मंडळी, तुमच्या घरी कशी होते श्रावणाची सुरुवात? तुम्ही कोणत्या सणाची सगळ्यात जास्त वाट बघताय? आम्हाला नक्की सांगा. या श्रावणात तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात हो, याच मनापासून सदिच्छा. चला तर मग या श्रावणाचा पुरेपूर आनंद घ्या, आनंदी राहा आणि एकमेकांसोबत गोड गोडीने राहा.